सर काय सांगाल, आज काय घटना घडली आणि काय नेमकं प्रकरण झालं? करीबन 7 वाजता मला कॉल आला इकडून की असं आणि हे झालेलं आहे. तेव्हा लगेच आम्ही इकडे पोहोचलो. इकडे JP वाल्यांची ऑलरेडी बाजूला पार्किंगचा टॉवर चालू आहे, काम चालू आहे. 7 माळ्याचं परमिशन असताना त्यांनी जवळजवळ 14 माळा तिथं आतापर्यंत अनलिगली पूर्ण खेचलेलं आहे तिकडे. त्याच्यामुळे त्यांना वारंवार आम्ही सांगितलं होतं की सेफ्टी तुम्ही पहिला बघा, कारण तुमचा कंपाऊंड जवळ आहे आमच्या बिल्डिंगपासून. तुम्ही आणि त्यांचा काही संबंध पण येत नव्हता इकडे. तुम्ही ॲटलिस्ट तिथे सेफ्टी बघा. तरी त्यांनी कुठल्याही प्रकारची तिथे काळजी घेतली नाही, काय घेतलेली नाही. त्याचंच आज हे झालेलं आहे की त्याच्यामुळे त्यांची एक क्रेन आमच्या कंपाऊंडमध्ये येऊन पडलेली आहे. त्याच्यामुळे 25 ते 30 गाडींचं आमच्या पूर्ण कारचं स्क्रॅप झालेलं आहे. तिथल्या एकाची डेट झालेली आहे इकडे, आणि एन्ज्युअर एक लेडीज इथं एन्ज्युअर झालेली आहे. स्कूटी कमीत कमी 20-25 आमच्या स्कूटी पूर्ण चक्काचूर झालेला आहे यहाँ पे. एवढी घटना मोठी होऊन पण ना त्यांचा कन्सल्ट पर्सन इकडे कोणी आलेला आहे इकडे, ना कोण त्यांचा कॉन्ट्रॅक्टर इकडे आलेला आहे किंवा काही नाही. फोन बंद करून ते लोक आराम करतायत तिकडे. जोपर्यंत आमच्या बिल्डिंगमधले ज्याचं याचं नुकसान झालेलं आहे तोपर्यंत त्याचं भरपाई जोपर्यंत होत नाही किंवा त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सोसायटी पूर्ण इथेच थांबणार आहे, कुठेही जाणार नाही. पोलिसांना सहकार्य होईल, पण पोलिसांनी पण आम्हाला पूर्ण जे आमचं हे झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही टोटली आम्हाला इथं सहकार्य करायला पाहिजेत. जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही यापूर्वी महानगरपालिकेला तक्रार केली, तर महानगरपालिकेने याच्यावर तुम्हाला आम्ही काशीगाव पोलीस स्टेशन ह्या सगळ्या पोलीस स्टेशनला आमचं कमीत कमी 2 दिवसातनं 1 दिवसातनं डेली आम्ही इथं रात्री 9 वाजता 10 वाजता 11 वाजता कॉल करतो. समोर त्यांचीच कमर्शियल बिल्डिंग चालू आहे. रात्री 11 ते 12 वाजता त्यांचं पायलिंग चालतं आहे. बाकीच्या बिल्डिंगना 6 वाजेपर्यंत परमिशन आहे. मग JP असं काय हे झालेलं आहे की त्यांना तुम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत इथं पायलिंग चालवायला परमिशन देताय लोकांना इथे. आपल्या इकडे पण वयोवृद्ध सगळे राहतात इकडे, लहान मुले राहतात इकडे, हे राहतात. तुम्ही रात्री 12-12 1-1 वाजेपर्यंत त्यांना फक्त का परमिशन देताय? म्हणजे तुम्ही एकदाच नाही, लेखी आम्ही इथं त्यांना हे पोचवलेली आहे. JPला पण दिलेली आहे आणि पोलीस स्टेशनला पण दिलेली आहे. त्याच्या लेखी कॉपी आमच्याकडे अवेलेबल आहे तिकडे. याच्यामध्ये पोलिसांनी काही कारवाई केली होती? पोलिसांना जेव्हा आम्ही इथं कॉल करतो तेव्हा फक्त गाडी येते, त्यांचं काम थांबवून जाते, पण दुसऱ्या दिवशी आणि परत तेच आहे. म्हणजे तुम्ही त्यांना पोलिसांचा पण धाक राहिलेला नाही, प्रशासनाचा धाक राहिलेला नाही. आत्ता ही एवढी इथं मोठी घटना झालेली आहे. इथं महानगरपालिका जबाबदार राहणार आहे, कारण 7 माळ्यापर्यंत परमिशन ते गार्डन झोनमध्ये होता. गार्डन झोनचा तो हटवून तिथे पार्किंग झोन झाला. पार्किंग 7 माळ्याची होती, त्याच्यानंतर 14 माळ्यापर्यंत बिल्डिंग झाली. त्याच्यानंतर काहीही सपोर्ट नसताना तिथे क्रेन उभी आहे तिकडे. त्यांना क्रेनसाठी आम्ही पर्सनली जाऊन तिकडे चेअरमन आम्ही आमचे सचिव वगैरे जाऊन आम्ही त्यांना पर्सनली भेटून आलो की क्रेनला तुम्ही सपोर्ट द्या. पूर्ण पोर्शन आमच्या बिल्डिंगकडे आहे. आमच्या बाजूला आयलेक्सा बिल्डिंग आहे, पूर्ण त्यांच्या झोनमध्ये येते क्रेनच्या. ह्या नशीब आज एवढं चांगलं आहे की इकडे हा रहदारीचा पूर्ण रोड आहे, आमचा एक्झिटचा रोड आहे. पूर्ण 1000 फ्लॅटचं आमचं रहदारी इकडून होते, पूर्ण 1000 फ्लॅटचे. हा आमच्या बाजूला मंदिर आहे, मंदिरामध्ये खूप सारी इथं संध्याकाळची गर्दी असते, वॉकिंगला असतो. एवढे नशीब आपलं चांगलं की इथे आज पावसामुळे थोडा पाऊस चालू असल्यामुळे इथं कोण खाली उतरलं नाही, नाहीतर खूप मोठी हानी आज इथं हे झालेली आहे.